नानीजी सारी एकदम खुश दिसते. मिळाला वाटते प्रोजेक्ट. ओ झाले तर जमाय. आई नानीजी आपलं प्रपोजल त्यांना आवडलं आणि आपली सगळी प्रोडक्ट सुद्धा. आता फक्त त्यांच्या मोठ्या साहेबांना भेटायचे बस. मग केव्हा भेटते? परवा भेटीन ना त्यांना. बर बर. पण मला तर वाटून राहिलं ही ऑर्डर आपल्यालाच मिळून राहिली. मिळणार, नक्की मिळणार. अगं तुझ्यासारख्या प्रामाणिक आणि चांगल्या माणसांच्या प्रयत्नांना नेहमीच यश मिळतं. तसं जर झालं नाही आपल्या कामाला चांगलाच वेग येईल. तू काऊन काळजी करते? मिळेल ना बाई, सगळं मिळेल. पाय नानीजी म्हणाल्या ना, बस त्यांच्या तोंडून देवच बोलला. मी तर बाई देवाला रोज प्रार्थना करत असते, बापा देवा माझ्या लेकरांना खुश ठेव, सुखी ठेव. नानीजी सांगा बर, आता राधिकाच्या आयुष्यातलं सगळं वादळ एकदम मिटलं का नाही? हो. सगळे एकदम आलवेल होणार का नाही? मग देवापुढे साखर ठेव बाई आणि म्हण देवाला सगळं साखरेसारखं गोड होऊ दे म्हणा. पूजेचं खरं असेल का? विचारू का गॅरीला? आपण कधी निघायचंय? आपण कधी निघूया? तू निघ, मी आलोच. तू निघ, मी येतोच. शनायाला आज काहीतरी देऊन खुश करावं लागेल. तिला कळता कामा नाही की मी तिला कटवलंय. बर. का म्हणते दादा? दादा वहिनी नाही येत. काऊन बरं? वहिनीची मावशी आजारी आहे ना, तिकडे गेलेत पुण्याला. आई बाई. आणि हा महाजनी काकूंना पण यायला नाही जमणार. हो ते गुडघा दुखून राहिला त्यांचा. माहिती माहिती हा. माहिती. महाजनी भाऊ येतील ना? हो येते. तू दुपारी त्यांच्यासाठी प्रसाद वगैरे घेऊन जा बरं त्यांच्या घरी. हा, घेऊन जाईन मी. बर बर बर. आणि हा पंकज समिधा पण नाही येऊन राहिले. काऊन बरं? पंकज भाऊला सुट्टी नाही ना. आव्हान समिधाला इंटरेस्ट नाही ना म्हणून, नाही का? जाऊ दे ग बाई, राहू दे. आई अहो तसं नाहीये, तिला आईकडे जायला लागणार आहे. हो तिची आई आजारी असते ना. बर, राहू दे बाई. चल चल, जेवढे येतील तेवढे. आता किती झाले बघ फायनल? 25-30 तरी माणसं असतात. किती पकडायचे? 25 का 30? 25 पकडूया. बर चालते. आणि मग तू उद्याची तयारी केली का नाही? हो केलीये ना मी. का केली? कपड्यांना इस्त्री वगैरे केली का? आई आता रात्री करते ना. नाही तर मग मी करते. चल. नाही नको, मी करीन. नक्की ना? करीन आई मी. पहाटे लवकर उठावं लागते बरं. आई तुम्ही झोपून घ्या आधी. हो, मी झोपते, तू लवकर उठायचंय. हा हा. पटापट सगळं आवरून घे, मी आतला आवरते. ठीक आहे? आलेच. हाय. हाय. चल निघायचं. येस मॅडम, बोला कुठे जायचं? काय घरी सोड ना मला. अगं काही काय, घरी वगैरे नाही जायचं. आपण मस्तपैकी शॉपिंगला जाऊया. मला तुझ्यासाठी छान अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट घ्यायचंय, एकदम एक्सपेन्सिव्ह वन. ओके? याला काय झालंय आज? या आधी तर असं स्वतःहून कधीच बोलला नाही. मला का काहीतरी फिशी वाटतंय की मीच उगाच निगेटिव्ह विचार करते. काय ना, एकदम शांत शांत आहेस. हा काय, इज एनिथिंग रॉंग? नाही काहीच नाही. कुठे? नक्की ना? कारण सरप्राईज गिफ्ट म्हणल्यानंतर जनरली तू जेवढी एक्साइटेड असतेस तेवढी आज काही दिसत नाहीयेस. काय झालंय काय? अरे नाही नाही तसं काय नाही. व्हेरी हॅपी. ऍक्च्युली सरप्राईज गिफ्ट वगैरे असं काही तो देशील असं माहिती नव्हतं ना, त्यामुळे थोडंसं वेगळं वाटतंय. बाकी काही नाही. नक्की ना? हो हो. बघ हा, आय ट्रस्ट यू. फोन आला. अरे मी जरा गाडी थांबवतो. एक मिनिट हा बच्चा.
हा हॅलो, काय आहे? हॅलो, मी राधिका बोलून राहिले. हो कळलं मला. काय काम आहे बोल, मी ड्राईव्ह करतोय, पटपट बोल. मी काय म्हणून राहिले, तुम्ही येताना मार्केटकडनं याल का? हो कशाला? अहो ते पूजेचं सामान आणायचंय ना. ते मार्केटच्याच कॉर्नरला दुकान आहे, पहा तुम्हाला माहिती आहे ते. अगं मला ते माहिती नाहीये काय काय आणायचं, ते बघू ना नंतर. नाही नाही, तुम्ही फक्त तिथे जा, सामान घ्या, पैसे द्या आणि घरी या. बर बर ठीक आहे, मी ते बघतो, येतो घेऊन. आणि हा लवकर जा हा. ते दुकान लवकर बंद होतं ना म्हणून. हो करतो म्हटलं ना मी, मग करेन मी. हा आता गाडी चालू की नको? हा? चल चल बाय. हा काय कुणाचा फोन होता? आईचं ग, ते ग्रोसरी वगैरे आणायचं आहे ना त्याच्यासाठी, ते बघतो मी नंतर घेत. नंतर कशाला, आता जाऊ ना, मॉल जवळच आहे. नाही नाही अगं, ते आईचं एक ठरलेलं दुकान आहे नेहमीचं, ते तिथूनच घ्यायचं आहे आणि मला फक्त पिकअप करायचं, सो बघू ना नंतर. आणि आता महत्वाचं काय आहे, तुझी शॉपिंग ना, हे बाकी बघू आपण नंतर. शॉपिंग महत्वाची. अरे हो, पण तू घे ना, नाही तुला उगाच उशीर होईल आणि त्यांना काही अर्जंटली हवं असेल तर. असं काही नाहीये, त्यामुळे डोंट वरी. आणि तू नको एवढा विचार करूस. बाय द वे, तू कधीपासून एवढा विचार करायला लागलीस? हा नाही विचार वगैरे, मी तुझा विचार करते रे, तुला उगाच त्रास होईल ना नाहीतर. सो स्वीट माझा बच्चा. मला ना तुझी हीच क्वालिटी आवडते. पण आज काय झालंय तुला, तू अशी लो वाटतेस? बरं नाही का तुला? हो, माझं ऍक्च्युली दुपारपासून जरा डोकं दुखतंय. हो ना, हा. तरीच मला वाटलं तुझं मूड का नाही. चल आपण एखाद्या केमिस्ट कडे थांबू आणि एखादी गोळी घेऊ. नाही नाही, अरे नको, काही गोळी वगैरे नकोय मला. इट्स ओके, मी एक काम करते, मी घरी जाते आता लगेच. आणि घरी बघती असेलच ना काळजी घ्यायला. अगं पण शॉपिंग शॉपिंग मंडेला करू, चालेल? तू आणि शॉपिंगला नाही म्हणतेस? हा, उद्या लोणावळ्याला जायचंय ना, सो मला पॅकिंग करायची. आणि एक दिवसच जायचंय तरी काय झालं, मला 3-4 ड्रेसेस न्यावेच लागतील ना, सो मी घरी जाते आणि मी रेस्ट करते. ओके, दॅट्स रिअली वाईज ऑफ यू. व्हेरी गुड. मस्त घरी जाऊन आराम कर, म्हणजे तुम्हाला पुढचे 2 दिवस किंवा जे काही तुम्ही घालवाल ते मजा करते. ओके चल, मी तुला घरी सोड. नाही नको नको, मी इथेच उतरू. इथे? हा, समोर रिक्षा आहे बघ ना. अगं पण पावसा पाण्याचे दिवस आहेत, तू रिक्षाने कशी जाणार घरी एकटी? अरे ते ऍक्च्युली मला जायचंय टेलरकडे, त्याच्याकडे ड्रेस आहे माझा, तर तो मला त्याला जरा सांगून थोडंसं ते काम करून मग पुढे जायचंय घरी. बरं ठीक, घरी जा, आराम कर मस्तपैकी आणि पोचलीस की कळव मला. ओके, रात्री बोलूच आपण, फक्त उद्या नको फोन करूस. उद्या आई बाबा आहेत ना, तर कॉम्प्लिकेशन्स नको म्हणून. हा, बाकी आपण भेटूच ना नंतर. गॅरी, तुझं नक्कीच काहीतरी घडलंय. काय असेल? काय ग, काय झालं? नाही काही नाही, मी निघू. बाय बच्चा, बाय. आय लव्ह यू. नीट जा. लव यू टू, सी यू, बाय. रिक्शा, वो गाड़ी गई ना, उसका पीछा करो. ह्या पूजेच्या दुकानात काय करतोय? आता ग्रोसरी स्टोअर मध्ये जाणार होता ना? हे सकाळी आनंद आणि जेनी कोणत्या तरी पूजेविषयी बोलत होते. गॉड, समथिंग इज टेरिबली रॉंग.